आज ना व्हिडिओ बनाडाना मुद्दा होऊ शकतो तुम्हाला सोमनाथ भाऊ ना गवार नावावरात येलो आणि पाहू शकतात गवारले कशा शेंगा लागेल जबरदस्त शेंगा लागेल पाहू शकतोस तुम्ही अशा. पण या गवारण्या शेंगा तोडताना विचार करीसनच तोडा बरं का, कारण मजुरी बी नाही पीठ राहिली. डायरेक्ट आते तसे ना 2 रुपयापासून तर 21 रुपयापर्यंत तुम्हाला गवारी कास. आणि तुमले सांगत अशी बारीक जर तोडी तुम्ही या वातली हाई तर हाई जाई 21 रुपये, आणि हाय जर ती वात मिक्स होई की पाऊस भरताना तर डायरेक्ट कितली जाई माहिती का, 2 आणि 3 रुपये. त्यामुळे गवार तोडताना शे ना विचार करा बरं का, कारण सोमनाथ भाऊले 2 वेळेस घरून मजुरी भरणी वणी भाऊ 21 येता तरी जवळ 2 रुपयाचं काही तर पूर्ण मजुरी घरात देणी पडे, कारण एक बाईनी मजुरी शे 300 रुपया, आणि एक बाई कितला तोडस माहिती का गवार 14 किलो. भाऊ तोडी समजा चांगला गवार जाय ना तर 14 किलो तोडस. त्यामुळे सर्व भाऊसले म्हणा एका सांग नशे भाऊ विचारपूर्वक काम करा. टेम्परेचर जर पाहे ना इथे मालेगाव आमना इथून कितलं 28 किलोमीटर शे, 42 टेम्परेचर 44 अशी वैर आहे ना. आता आमना इथला आज 41 टेम्परेचर होतं भाऊ. त्यामुळे आपल्या माथानं पाणी करी घ्यावा पक्षा मस्तपैकी आनंदात घरातच राहावं. काही पोरं सोरं दमाडू नका. घरना घर जरी तोडणं असे बुवा आपला घरना माणसं शेत बुवा असे तरी त्यासले जरी एखाद्याला ऊन लागी गे आपला म्हणजे आज प्राणपक्ष प्रिय आपला घरातला माणसं राहतच आपुले. आणि एखादा जर पोऱ्याले किंवा बाईले ऊन लाग गे ना काही कमावणार नाहीत आपण, कारण खर्च कराले दवाखान्यात आज शेतकरीकडे पैसा नाही शे आणि कुठला शेती मारले भाऊ नाही. त्यामुळे सोमनाथ भाऊनं आग्रह नाम ये शे भाऊ तुमले सांगणं, जीव काढा मा काही महत्व नाही, सोडी देईल परवडे पण जीव काढू नका ब तोडत राहा आणि कुठेतरी भाव वाढे असे इतक्या भयानक लागणी शेत ना ते सुद्धा सोमनाथ भाऊ. त्यामुळे शांत पैसे जायचे हा. तर असं एक दिवस आहे ना आपला आजूबाजूला ग्रामीण भागात कवे ना आपला एरिया मा कवे ना पायी येवानं कुठला पिकाला यायचे असे, आणि मगच लढा देवा ना. आता कोबी दरवर्षी इथला लागे की पावसाळा जूनमा लागे, आजपासून जिथल्या कोब्या लागी राहिल्यात ना तर तुम्ही विचार करा आपला शेतकरी बी कुठेतरी शेना व हवा असा पोटे शेना जास्त खर्च कर टाकच कुठल्याही गोष्टीतले, म्हणजे आपणच आपले ॲड करीसन काहीतरी कंपनीजना फायदा करतस बिवालाजना फायदा करतं. त्यानापेक्षा आपलं जसे निसर्ग ठेवय ना निसर्ग ना सानिध्यात जगाले शिका आणि तशाच पिकं लावा. आता ज्यान त्यांना शेवटले मन राजा मन प्रधानचे बरोबर शे का नाही. एक माणूसले भाव भेटस त्यांना मधला 100 शेतकरी त्यानं पायसन आणि लॉसमा जातच. टरबूज नव्हे तसेच होईना. त्यामुळे अशी होऊ नये. त्यामुळे एकमेकनं सहकार्य करा आणि एकमेकले सांगा जीवन टावर आणि आपला शेतकरीसनी पावर कमी होणार नाही. चला मग राम राम. सोमनाथ भाऊना व्हिडिओले लाईक आणि शेअर कर देत जा हा.